सोशल मीडियावर अनेक मेसेजेस फॉरवर्ड होत असतात. आपण अनेकदा कॉपी पेस्ट करतो. असाच एक मेसेज तुमच्या निदर्शनास कदाचित आला असेल. पुण्यातल्या एका हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांची फी ऐच्छिक आहे आणि याचीच सत्यता पडताळण्यासाठी आम्ही डॉक्टर रघुनाथ गोडबोले यांच्या रुग्णालयात जाऊन धडकलो. तर सोशल मीडियावरचा हा मेसेज खरोखरच खरा ठरला. गेल्या 8.5 वर्षांपासून डॉक्टर गोडबोले हा उपक्रम राबवतात. पण आता सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाल्यानं त्यांच्या रुग्णालयात रुग्णांची रीघच लागले. या स्तुत्य उपक्रमाविषयी खरंच सोशल मीडियावर नाही तर प्रत्यक्षही अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. सर, फेसबुकवरून आम्हाला कळलं की कन्सल्टिंग फी तुमच्याकडे ऐच्छिक आहे, पण मुळात इथपर्यंत आपण कसे आलात? मलाही खूप आश्चर्य वाटलं की फेसबुकच्या माध्यमातून आपली भेट होते, परंतु ह्या सध्याच्या सोशल मीडियाची पॉवर आहे असं म्हणायला हरकत नाही. 1 जानेवारी 1984 साली म्हणजे 33 वर्षापूर्वी जवळजवळ मी प्रॅक्टिस चालू केली. गॅस्ट्रोइंटेस्टायनल सर्जरी आणि लॅप्रोस्कोपी असा माझा विषय आहे. त्याच्यातला मी तज्ज्ञ आहे आणि पोटातली सगळी बरीचशी ऑपरेशन्स आहेत ती मी करतो. तर अशा प्रकारची प्रॅक्टिस करत असताना जेव्हा 25 वर्ष पूर्ण झाली म्हणजे 1 जानेवारी 2009 साली, तेव्हा माझ्या मनात काही गोष्टी यायला लागल्या की काही वेगळ्या पद्धतीने आपण त्याला स्वरूप द्यावं. आणि तोपर्यंत माझ्या जबाबदाऱ्या संपल्या होत्या. माझी 2 मुलांची शिक्षणं पूर्ण झाली होती. तर पेशंटसाठी काय करावं, तर माझ्या असं मनात आलं की जे कन्सल्टेशन आणि फॉलोअप चार्जेस आहेत म्हणजे OPDची जी सर्व्हिस आहे तर त्यामध्ये टोटली फ्री केली तर एखाद्या वेळेस त्याचा काही वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो, त्याचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो. आणि अतिशय फिक्स चार्जेस ठेवले की जे 25 वर्ष झालेल्या कन्सल्टंटचे चार्जेस नॅचरली वाढत जातात. तर काही गरीब पेशंट माझ्यापासून कायमच लांब जातील, ते माझ्यापर्यंत पोचणारच नाही. तर त्याचा एक गोल्डन मीन असं माझ्या मनात आला की आपली फी ही रुग्णांवरच सोपवावी, ऐच्छिक ठेवावी. त्यांना जे योग्य वाटेल ते देतीलच. आणि तशा अर्थाचा मी एक पत्र माझ्या सगळ्या नातेवाईक आणि मित्रांना आणि डॉक्टर कलिग्सना पाठवलं आणि तेव्हा ते चालू केले. म्हणजे त्या गोष्टीला आज 8.5 वर्ष पूर्ण झाले. तेव्हापासून आजपर्यंतचा अनुभव साधारण कसा आहे? म्हणजे ऐच्छिक फी आहे म्हटल्यानंतर त्याचा गैरफायदा घेणारे लोक सुद्धा भेटू शकतात आणि त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूचे लोक सुद्धा भेटू शकतात. तुमचा अनुभव कसा होता? हे जेव्हा मी चालू केलं तेव्हा मी माझ्या मनाशी पक्की खोंडगाठ अशी बांधली होती की निश्चितच काही प्रमाणात पैसे मला कमी मिळणार आहेत, पण त्या मनाच्या तयारीनेच मी हे चालू केलं होतं. आणि त्यातून मला एक दिसलं की कुठलाही पेशंट किंवा रुग्ण माझ्यापर्यंत अतिशय मोकळ्या मनाने येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, मला असाही कधी अनुभव आला नाही की एखादा पेशंट असं कधीच अनुभव आला नाही की काहीच फी न घेता निघून गेला आहे, असं पण कधी झालं नाही. अर्थात सिनियरिटीच्या प्रपोर्शनमध्ये जी काही एक अपेक्षित फी असते त्याच्यापेक्षा एकंदर बरीच कमी मिळते असं मी म्हणेन, परंतु त्याबद्दल मला समाधान आहे आणि मी ते त्या पद्धतीने ठरवूनच केलेलं होतं. परंतु त्यामुळे पेशंट गुडविल हे किती तयार होतं याचं मोजमापच करता येणार नाही. इथे फी ऐच्छिक आहे तर मग रुग्णांची अगदी रीघ लागली आहे, तर मग त्याबद्दल तुम्ही काय आणि कसा विचार केला? या प्रकारची हा उपक्रम चालू करताना मी कुठल्याही प्रकारे समारंभ केला नाही किंवा खूप लोकांना कळवलं नाही. माझ्या लिमिटेड सर्कल आणि डॉक्टर्स आणि नातेवाईकांना फक्त कळलं. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली, बरोबर आहे, हळूहळू वाढली. आणि आता तर ह्या फेसबुकसारख्या माध्यमातून खूप हजारो लोकांना कळल्यावर ती एकदम जास्त वाढण्याचा पण संभव आहे. परंतु मी त्यांना पुरे पडायला पाहिजे आणि प्रत्येक पेशंटला काही ठराविक कमीत कमी वेळ द्यावा लागतो तपासायला आणि सल्ला द्यायला, तो द्यायला पाहिजे. म्हणून मी माझी वेळ जी आहे त्या वेळेच्या प्रमाणात रुग्णांची संख्या ही मर्यादित केलेली आहे. माझे 2 कन्सल्टिंग रूम्स आहेत. तिथे आपटे रोडच्या कन्सल्टिंग रूममध्ये 1.5 तासामध्ये 10 पेशंट मी बघतो आणि इथल्या कन्सल्टिंग रूममध्ये 2 तासात मी समजा 12 पेशंट बघतो. आणि ती वेळ आणि पेशंटची संख्या मला मर्यादित करावी लागली आहे. आणि ती केली नाही आणि मी जर खूप पेशंट पाहत बसलो तर मी स्वतः आजारी पडलो होतं, ते चालणार नाही, मलाही चालणार नाही आणि माझ्या रुग्णांनाही चालणार नाही. तर त्यामुळे माझा अजूनही असा निर्धार आहे, माझं वय आता 61 आहे, तर 75पर्यंत हे चालू ठेवण्याचं माझं स्वतःचं इच्छा आहे. तर त्यासाठी रोज किती पेशंट पाहायचे याच्यावर मला निश्चितच मर्यादा घालावी लागणार आहे.
तेव्हा असेही डॉक्टर आपल्या आजूबाजूला असतात.